आज या विधेयकावरती बोलत असताना अनेक लोकांची मतं ऐकलेली आहेत आणि मी हा विचार करतेय की खरं या बिलनी आपण काय साध्य केलंय। तर या बिलनी आज असं साध्य झालेलं आहे की राज्यांचे जे अधिकार होते, राज्यांची जी इच्छा होती की आपल्या राज्यामधल्या ओबीसी आणि सोशो एज्युकेशनली बॅकवर्ड क्लासची जी सूची आहे ती त्यांनी बनवावी आणि ती त्यांना मेंटेन करण्याचा अधिकार मिळावा, हे आज खरं या बिलचं हेतू हा ह्याच्यातून साध्य झालेला आहे। पण मी बघतेय तर बोलताना सगळे घुमून फिरून येत आहेत ते आपले मराठा आरक्षणाच्या विषयावरतीच येत आहेत आणि दुसरा कोणता विषय इथे मांडलेला मला दिसत नाही। आणि म्हणून मला आज इथे काही गोष्टी आपल्या सगळ्यांसमोर मांडायच्या आहेत। तर राज्यांना राज्याचे अधिकार बहाल करण्याचा निर्णय का आज घेण्यात आला? कारण जे विरोधी पक्षात आज आहेत, म्हणजे पर्यायी राज्यात ज्यांचं सरकार आहे, त्यांची ही मागणी होती की 2018च्या कायद्यानंतर केंद्राने सगळे अधिकार आपल्याकडे ठेवलेत, ही धास्ती तुम्हाला वाटत होती। मग केंद्राने आपल्याकडे अधिकार ठेवू नयेत आणि ते राज्यांचे अधिकार राज्याला द्यावे म्हणून जेव्हा तुम्ही मागणी केली, आज त्या मागणीच्या दृष्टीने पाऊल सरकारने उचललेलं आहे। आणि मग हे लोकशाहीचा हा सन्मान नाही आहे का? तुमची मागणी होती विकेंद्रीकरण व्हावं, ठीक आहे, विकेंद्रीकरण झालेलं आहे, तुमच्या राज्याची सूची बनवण्याचे अधिकार तुम्हाला मिळालेले आहे। मग या सूचीमध्ये जेव्हा आपण सगळ्या जाती समूहाचा विचार करतोय तेव्हा वारंवार चर्चा ही मराठा आरक्षणावरतीच का घुमून फिरून येते? आणि ज्या लोकांना आज या मराठा आरक्षणाविषयीचा प्रचंड कळवळा मला जाणवताना दिसतोय, ज्यावेळी महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पार्टीचं आणि आमच्या मित्रपक्षांचं सरकार होतं त्यावेळी राज्य सरकारने आपली भूमिका खंडपीठासमोर मांडली आणि हायकोर्टाने मराठा आरक्षण वैध आहे असं ठरवलं, त्यावेळी कोणाला त्रास झाला नाही। आज जे विरोधात आहेत आणि भारतीय जनता पार्टीच्या त्यावेळच्या भूमिकेविषयी प्रश्न मांडतायत त्या विरोधकांनी कडाडून विरोध केला, टीका केली असं माझ्या स्मरणात नाही। किंवा आज जे केंद्र सरकारवरती ताशेरे ओढतायत की केंद्राने सुप्रीम कोर्टामध्ये उगाच दाखल करायचं म्हणून पिटिशन केलं, मग ह्या केंद्र सरकारच्या जेव्हा तुम्ही एनडीएचा भाग होतात त्यावेळी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरती भारतीय जनता पार्टीची भूमिका केंद्र सरकार आणि राज्य सरकार म्हणून चांगली नाही, म्हणून आम्ही एनडीए मधून बाहेर पडतो असं म्हटल्याचं तर मला कधी कोणी आठवत नाही। त्यावेळी आपला हा कळवळा कुठे गेला होता, हा जरा प्रश्न मला आज या माध्यमातून पडल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून मी तो प्रश्न विचारणार पण। या सगळ्या पार्श्वभूमीवरती काय अधोरेखित झालंय? केंद्र सरकारला ओबीसींचा निश्चितच कळवळा आहे आणि हे केवळ आजच्या एका बिलावरून सिद्ध होतं असं नाही, तर ओबीसीच्या कमिशनला घटनात्मक दर्जा मिळवण्याची गोष्ट असेल, 10% सवर्णांना आरक्षण मिळण्याचा विषय असेल किंवा 27% ओबीसींना मेडिकलच्या ॲडमिशनमध्ये रिझर्वेशनचा विषय असेल किंवा आज मंत्रिमंडळात सामील झालेले अनेक ओबीसी चेहरे असतील, केंद्र सरकारने आपली भूमिका ही नेहमी ठामपणे मांडली आहे, पावलं उचलली आहेत, फक्त भाषणं केलेली नाही आहेत। त्यामुळे आज मराठा आरक्षणाविषयी तळमळ ही खरंच मराठा समाजाच्या त्या अन्याय झालेल्या युवकाविषयी, त्याच्या शिक्षणाविषयी, त्याच्या नोकरीतल्या आरक्षणाविषयीची ही खरी तळमळ आहे का? का कुठेतरी आपली असणारी अधिकाराची वोट बँक आपल्या हातातून निघून जाईल आणि देव न करो जर आरक्षणाचा प्रश्न आपण सोडवू शकलो नाही तर त्याचं खापर आपल्या डोक्यावर फुटेल की काय, या भीतीने तर आज हा कळवळा येत नाहीये ना। हा प्रश्न मी आज या माध्यमातून आपल्या सगळ्यांसमोर निश्चित उपस्थित करू इच्छिते। आणि सगळे मराठा आरक्षणाविषयी बोलतायत, आमचे नेते मुंडे साहेबांचंही मराठा आरक्षणाला निश्चितच समर्थन होतं, परंतु ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता आज या माध्यमातून जे विधेयक आहे त्याच्याविषयी बोलूया। विधेयक आहे ते ओबीसींविषयी आहे। ज्या लोकांना आज इथे काही ठराविक समाजाचा ठराविक समूहाचा कळवळा येतोय त्यांना ओबीसीशी काहीच देणं घेणं नाही आहे का? ओबीसींना फक्त आपण आपली वोट बँक म्हणूनच ट्रीट करणार आहोत का? 50% सिलिंग आपण काढण्यासाठी जे पक्ष आज इथे मागणी करतायत त्यांना मला हे विचारायचं आहे की 50%चं सिलिंग काढणं हा तर पुढचा मुद्दा आहे। ओबीसींना जे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आम्हाला जे राजकीय आरक्षण होतं ते 27% मर्यादा त्यांनी ओलांडलेली आहे असं राज्य सरकारने स्वतः कोर्टासमोर कबूल केलं, तेव्हा आमचं अधिकाराचं 27% आरक्षण काढून घेण्याचा अधिकार तुम्हाला कोणी दिला? या प्रश्नाचं उत्तर कोण देणार आहे? तुम्ही एकाच ठराविक जातीचे किंवा समुदायासाठी सरकार चालवताय का? ओबीसींशी तुमचं काहीच देणं घेणं नाही आहे का? ही तळमळ आणि हा कळवळा जर मला वाटतं तुम्ही ओबीसींच्या बाबतीत होणाऱ्या अन्यायाविषयी उठवलात तर निश्चितच तुमचं खरं प्रेम हे समाजातल्या वंचित आणि शोषित लोकांविषयी आहे हे सिद्ध होईल। केंद्र सरकारने आपलं प्रेम वारंवार सिद्ध केले, अनेक लोककल्याणकारी योजना केलेल्या आहेत
आणि अमुक एका समूहाला नाही तर सर्वांना घेऊन सोबत जात आहेत. 10% सवर्णांचा उल्लेख सुद्धा मी यासाठीच केला की एका जातीला एका समूहाला प्रोत्साहन देणं ही केंद्र सरकारची भूमिका नाही. खरोखरीच सर्वांना एकत्र घेऊन जाण्यासाठी प्रयत्नशील असणार हे सरकार आहे आणि म्हणून आपल्या देशाचे पंतप्रधान यांचं करावं तितकं कौतुक आणि अभिनंदन कमी आहे. आज ओबीसीची राज्यात जी परिस्थिती आहे, आमचं अस्तित्वात असलेलं आरक्षण घालवण्याचं पाप हे राज्य सरकारच्या माध्यमातून झालेलं आहे आणि हा समाज या गोष्टीसाठी तुम्हाला कधीही क्षमा करणार नाही, कारण तुम्ही आपली भूमिका मांडण्यामध्ये तिथे कमजोर ठरलेले आहात. हे करत तुम्ही भूमिका मांडण्यामध्ये कमजोर तर ठरलेलेच आहात, पण आज अनेक विषय आहेत. नुसतं राजकीय आरक्षणाचा विषय नाही आहे. MPSCच्या परीक्षा होऊन ज्या विद्यार्थ्यांनी इतकी मेहनत करून मरमर करून आज त्याच्यामध्ये यश संपादित केलेलं आहे, ते 2-2 वर्ष झाले ते विद्यार्थी आज नियुक्त्यांसाठी प्रलंबित आहेत, कारण या आरक्षणावरती काही निर्णय होत नाहीये. त्या विद्यार्थ्यांना न्याय कधी मिळणार आहे? MPSCच्या आयोगामध्ये ठराविक एका जातीच्याच लोकांची सदस्य म्हणून नियुक्ती होते आणि बाकी सगळ्या जातींकडे दुर्लक्ष केलं जातं. ह्या प्रश्नाविषयी जरा तळमळ जर आपण सर्वांनी दाखवली तर तुम्ही खरंच शोषितांचे वंचितांचे प्रश्न उचलताय हे सिद्ध होईल आणि प्रत्येक गोष्ट केंद्र सरकारवर ढकलायची. कोणतरी सदस्य, सर 1 मिनिट मैं और चाहूंगी, कोणीतरी सदस्य माझ्यापूर्वी बोलताना असं म्हणाले किंवा 50% बसवायचं तर कोणत्या जातीला किती आरक्षण द्यावं हे सुद्धा केंद्र सरकारने आम्हाला सांगावं. मी फक्त एकच प्रश्न विचारते की हे जर केंद्र सरकारने सांगितलं तर येणाऱ्या काळामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न मिटला म्हणून 100% श्रेय हे केंद्र सरकारचं, हे मान्य करायला तुम्ही तयार व्हाल का? तसं असेल तर निश्चितच केंद्र सरकार तुमच्यासाठी वर्गीकरण करून देईल. म्हणजे चांगले निर्णय ते आम्ही केले. हायकोर्टात जर बाजू चांगली मांडली तर ते आमचं श्रेय आहे. सुप्रीम कोर्टात जर फेल झाली तर तो केंद्र सरकारचा दोष आहे. चांगलं ते सगळं आमचं आणि दोष मात्र केंद्र सरकारने आपल्या डोक्यावर घ्यावा. अशी जर दुजाभावाची तुमची भूमिका असेल तर ह्या भूमिकेला तुमची जागा तुम्हाला योग्य वेळ आल्यावर दाखवल्याशिवाय जनता राहणार नाही. मी आज या माध्यमातून आमचे सामाजिक न्याय मंत्री वीरेंद्र कुमारजी आणि पंतप्रधान मोदीजी यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करते की केवळ भाषण न करता आपल्या असलेल्या त्यांनी जी आपली पक्षाची जी नीती आहे आणि जे धोरण आहे सरकारचं ह्या सर्व गरीब कल्याणकारी योजनांचं, त्या धोरणाशी मिळतं जुळतं स्टेप्स ते नेहमी घेत राहतात. त्याबद्दल मी पुनश्च एकदा त्यांचे आभार व्यक्त करते आणि आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद.